नमस्कार. विद्येचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आदर्श विद्यामंदिर विंग, तालुका कराड, जिल्हा सातारा या हायस्कूलमध्ये आषाढी वारीच्या पवित्र निमित्ताने भक्तिमय वातावरणात दिंडी सोहळ्याचे उत्साहात आयोजन करण्यात आले. वारकरी संस्कृतीचे जतन, संतांच्या विचारांचा प्रसार आणि विद्यार्थ्यांमध्ये भक्ती, समता, शिस्त तसेच संस्कारांची जोपासना व्हावी या उदात्त उद्देशाने हा सोहळा संपन्न झाला. या दिंडी सोहळ्यात शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला. टाळ मृदंगाच्या गजरात, विठ्ठल नामाच्या जयघोषात, अभंग, फुगडी आणि पारंपरिक वारकरी वेशभूषेमुळे संपूर्ण परिसर भक्तिरसाने न्हाऊन निघाला. यानंतर ही दिंडी संपूर्ण विंग गावातून मोठ्या उत्साहात काढण्यात आली. गावकऱ्यांनीही या भक्तिमय सोहळ्याला उत्स्फूर्त प्रतिसाद देत दिंडीचे मनापासून स्वागत केले. या व्हिडिओची संकल्पना, चित्रीकरण, संकलन आणि निर्मिती श्री अंकुश मोहिते विंग यांच्या माध्यमातून करण्यात आली आहे. चला तर मग पाहूया आदर्श विद्यामंदिर विंग हायस्कूलच्या या आषाढी दिंडी सोहळ्याचे काही अविस्मरणीय आणि भक्तिमय क्षण. विठ्ठल विठ्ठल, जय हरी विठ्ठल.
मी मुख्याध्यापक आदर्श विद्यामंदिर विंग तालुका कराड जिल्हा सातारा श्री फकीर TR आज आदर्श विद्यामंदिर विंग या विद्यालयामध्ये आषाढी एकादशीनिमित्त दिंडी वारी सोहळा या ठिकाणी आयोजित केलेला आहे। हा जो सोहळा आहे हा सोहळा कधी घेणार याबद्दल सर्व मुलांच्या मनामध्ये एक प्रकारची उत्सुकता होती। गेले 2 दिवस विद्यार्थी विचारत होते की सर आपल्या शाळेमध्ये हा दिंडीवारी सोहळा कधी होणार आहे, आणि तो आज आम्ही शनिवार दिनांक 17/7/2026 आज या विद्यालयामध्ये आपण आयोजित केलेला आहे। हा सोहळा खरं म्हणजे घेण्यापाठीमागचा मुख्य उद्देश आपली महाराष्ट्राची ही भूमी ही संतांची भूमी आहे। आपणाला एक वारकरी संप्रदायाचा वारसा लाभलेला आहे आणि हा वारसा आपणाला असंच पुढं चालू ठेवण्यासाठी या लहान मुलांच्या मनामध्ये या वयापासूनच हे संस्कार रुजवणं, ही मूल्य रुजवणं हे गरजेचं आहे। आणि म्हणून या वारकरी संप्रदायातून एक आध्यात्मिक भावना या विद्यार्थ्यांच्या मनामध्ये निर्माण व्हावी हा उद्देश घेऊन हा सोहळा या ठिकाणी आज साजरा होतो आहे। याच्यामध्ये वारकरी संप्रदाय यांचं आम्हाला मोठं सहकार्य लाभलेलं आहे। त्याचप्रमाणे महाराष्ट्रामधील होऊन गेलेल्या ज्या संतांनी, महान सुपुत्रांनी
जो एक वारसा आपणाला दिला होता त्याच्यामधील त्याग असेल, सेवा असेल, दानधर्म असेल, परोपकार असेल, आईवडिलांची सेवा असेल, गोरगरिबांची मदत असेल, ही सर्व मूल्य या मुलांच्यामध्ये रुजवण्यासाठी आम्ही हा सोहळा या ठिकाणी मी इथं आल्यापासून किमान 4 वर्ष झालं, आजचं हे 4थं वर्ष आहे, आम्ही या ठिकाणी हे सुरू केलेलं आहे. आणि यामधून या मुलांच्या मनामध्ये एक शिस्त, समता आणि एकात्मतेची भावना निर्माण होण्यास फार मोठी मदत होते. या दिंडी सोहळ्यासाठी सकाळपासून या विद्यालयामध्ये रिंगण असेल, त्याचप्रमाणे झिम्मा फुगडी असेल, असे जे कार्यक्रम होते ते कार्यक्रम या ठिकाणी झाले. या कार्यक्रमासाठी आमच्या शाळा व्यवस्थापन व भौतिक विकास समितीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व सर्व सदस्य, इतर सर्व शालेय समित्या, सर्व ग्रामस्थ या सर्वांनीच या ठिकाणी सहभाग घेतलेला होता, हजेरी लावलेली होती. आणि त्यांच्यासोबतच या ठिकाणचा असणारा हा कार्यक्रम जो आहे, हा कार्यक्रम सकाळपासून मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावनेनं या ठिकाणी हा सुरू झालेला आहे. आता इथला कार्यक्रम संपलेला आहे. आता गावातून या दिंडींची, विठ्ठल रुक्मिणींची या ठिकाणी पालखी जी तयार केलेली आहे, त्याचबरोबर ग्रंथसंपदा, आज ग्रंथांचं सुद्धा महत्त्व फार मोठं अनन्यसाधारण महत्त्व आहे. आणि म्हणून ग्रंथदिंडी पण या ठिकाणी आम्ही यासोबतच गावातून आता प्रमुख मार्गावरून ही दिंडी काही वेळानंतर आता इथून मार्गस्थ होणार आहे. या कार्यक्रमासाठी आमच्या या विद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षिका, त्याचप्रमाणे सर्व गुरुदेव, कार्यकर्ते, शिक्षकेतर बंधू भगिनी, सर्व विद्यार्थी, विद्यार्थिनी, सर्व स्टाफ, या सर्वांचं मोलाचं सहकार्य जे आहे, ती मोलाचं सहकार्य लाभलेलं आहे. गेली 2 दिवस सांस्कृतिक विभागामार्फत या ठिकाणी या कार्यक्रमाचं नियोजन सुरू होतं आणि त्या नियोजनाप्रमाणे आज या ठिकाणी हा दिंडीचा सोहळा संपन्न होत आहे. या सोहळ्यासाठी सर्वांनी, अगदी लहान मुलांनीसुद्धा 2 दिवस तयारी चांगली करून या ठिकाणी विविध पोशाखामध्ये हे विद्यार्थी या सोहळ्यामध्ये सहभागी झालेले आहेत. या सोहळ्यासाठी अनेक ज्ञात अज्ञातांनी जी मदत केलेली आहे, जे नियोजन केलेलं आहे, त्याबद्दल मी सर्वांचं ऋण व्यक्त करतो, आभार व्यक्त करतो. त्याचप्रमाणे हा सोहळा इथून पुढच्या काळामध्ये सुद्धा एक संतांची असणारा वैचारिक आणि आध्यात्मिक जो वारसा आहे तो जपण्याचं काम आम्ही या आदर्श विद्यामंदिर विंगच्या माध्यमातून पुढील काळामध्ये सुद्धा करत राहू, अशा पद्धतीची ग्वाही देतो आणि सर्वांना मी धन्यवाद देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.
हो.